स्वीकारत नाही. तुकोबपर्यंत मला गरज कळाली मी गेलो. देव सगळ्याला स्वीकारत नाही. देव अगोदर परीक्षा घेत असतो, योग्यता बघत असतो, त्याची लायकी बघत असतो. इकडे येण्यासारखा देव बघत असतो, संत बघत नाहीत. देव सगळ्याला स्वीकारत नाहीत. असू दे, आपला वेळ झाला आता. एकदा नारद महर्षी देवाच्या घरला गेले. देवाच्या घरला गेले तर देव लिहित बसले ती वही घेऊन. आता नारदाला वाटलं साधे साधे दुकानदार देखील कारकून ठेवाले, एवढा ब्रह्मांडाचा मालक आहे, ही कशाला लिहित असेल, काय लिहित असेल, विचारावं म्हणून विचारलं देवाला. देवा तुमचं काय लिहिणं चालू आहे? काय नाही म्हणले, टाळकऱ्याची लिस्ट चालू आहे. माझं भजन करतात त्यांची नावं लिहायला चालू आहेत. आमची इकडल्याकडे पासून असे नावं लिहायला सुरू आहेत. नारदाला वाटलं आपणही भजन करतो, आपलं बी नाव असायला पाहिजे. मग नारदाने विचारलं देवा वही बघ द्या बरं मला. इकडे वही घेतली नारदाने हातामध्ये, तर नारदाचं वरल्याच कडेला नाव होत. वरल्या कडेला नाव बघितलं, इतके प्रसन्न झाले नारद. बरं वाटलं. आता पत्रिकेवर नाव वाटल्यावर बरं वाटते. मृदंग्याला म्हणा, गायकाला नाव वाटल्यावर बरं वाटतं, समाधान वाटतं. नाव बघितल्याबरोबर प्रसन्न चेहरा झाला. देवानं ओळख केलं, फक्त नावावरच प्रसन्न झाले. देवानं पटकून शब्द वापरला, नारदा हे रपू आहे म्हणले. रपू. देवा मग फेर वही कुठं आहे म्हणले, वस्त्रात बांधलेले आहे आणि काचच्या कपाटात आहे म्हणले, वही निघत नाही ती बाहेर. आग्रह धरला, वही दाखवा देवा मला. विनंती केली, देवानं वही दाखवली. त्याच्यावर एकच नाव होत, फक्त हनुमंतरायचं नाव होत. नारदाने विचारलं देवा फरक आहे याच्यामध्ये? देवानं सांगितलं माझे भजन करतात ते रपोर आहेत आणि मी ज्याचं भजन करतो तो फेरवर आहे. नारदाचं नाव कुठं होतं एवढं तर लक्षात ठेवा. नारदाचं नाव कुठं होतं? आता नारदाचं जर रपोर असेल तर आपलं कुठं असेल? आपलं कुठंच नाव नाही. उगा आपल्या इकडे उड्या चालू आहेत बरं का. हा फलाने फलाने हरिभक्त करायला आपली कुठंच नोंद नाही देवाच्या दरबारामध्ये. तुकोबपर्यंत फक्त एवढंच कळालं पाहिजे की आपले जीवन पूर्ण करायचे, आपला जीवन विकास करायचे, आपली जर प्रगती करायची आहे, आपली उन्नती व्हावी वाटते आम्हाला, तर आम्ही प्रयत्न करून देवाकडे गेलं पाहिजे. सुकाम्मा झाले धरिता याचा संग, संगती आपण केली पाहिजे देवाची. आता कधी कधी करायची देवाची संगती? संध्याकाळी 9 ते 11 करायची, पहाट 4 ते 6 करायची, दुपारी गात्या भजनात करायची. संगती करायला लागतात देवाची. तुकोबपर्यंत आम्ही संगती केली, सुकामा झाली धरिता याचा संग. परिणाम काय झाला? जीवनामध्ये परिणाम झाला पाहिजे. काय परिणाम झाला? पळाली उद्वेग सांडोनिया. तुकोबपर्यंत देवाची एकदा संगती झाली, देव जर आम्हाला प्राप्त झाला तर उद्वेग पळून गेले. आता इथे शंका अशी येण्यासारखी आहे, पहिल्या चरणामध्ये उद्वेग आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये उद्वेग आहे. पहिल्या चरणामध्ये उद्वेग जर टाकून भक्ती केली असली तर दुसऱ्या चरणात पळाला कसं काय मग? आणि दुसऱ्या चरणामध्ये जर पळाला असला तर पहिल्या चरणामध्ये आणि टाकाय नाही असं गृहीत धरता येईल आपल्याला, पण अर्थ वेगवेगळा आहे. पहिल्या चरणातला उद्वेग म्हणजे अपेक्षा आहे आणि दुसऱ्या चरणातला उद्वेग म्हणजे विकार आहे. जीवनामध्ये चांगलं मिळावं, जीवनातलं वाईट जावं. चांगलं मिळालं आणि वाईट जर गेलं तर जीवन सुखाकडे जात असत. तुकोबपर्यंत पळाले उद्वेग विकार निघून गेले सगळे. मिळालंय काय तुम्हाला? आम्हाला देव मिळालाय. देव मिळाल्यानंतर तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम विकार सगळे निघून गेले. जीवनातलं वाईट जावं आणि चांगलं प्राप्त व्हावं. चांगलं जर प्राप्त झालं त्याच्यापासून होणारं जे सुख आहे ते सुख मात्र बहु असतं आणि ते सुख झालेलं जीवाला धरून असतं. संसारातलं सुख होतं नाही असं नाही. संसारातलं सुख देहाला धरून असतं आणि परमार्थातलं सुख जीवाला धरून असतं. तुकोबपर्यंत मला सुख झाले. किती झाले सुख तुम्हाला? तुकोबपर्यंत बहु. तुका म्हणे तुका म्हणे
घडली या सेवा विठोबाची सुखाले हरितयाचा संग सुखाले हरितयाचा संग परमार्थातलं सुख भाऊ असतं, संसारातलं सुख थोडं असतं, थोडा वेळ असतं, क्षणिक असतं, दार्शनिक असतं. आपला विषय नाही त्याच. तुका म्हणतात परमार्थातलं जे सुख आहे का ते सुख भाऊ असतं. तुका म्हणजे सुख बहु झाले आणि ते जीवाला धरून असतं. संसारातलं सुख देहाला धरून असतं. परमार्थातलं सुख देहाला होत नाही. मृदंग वाजवण्याचं सुख देहाला होते का? जीवाला होते. मधूनही बोट फुटते आणि बाहेरूनही बोट फुटते हिवाळ्यामध्ये. ते सुख होण्यासारखं नाही. प्रत्येक पोराच्या बोटाला पट्ट्या लावल्या जातात सध्याच्या काळात. पण सुख कुठं होतं मग? ते सुख मात्र जीवाला होत असतं. आपण भगवंताच्या सानिध्यात आहोत, आपण साधनेमध्ये आहोत, देवाच्या संपर्कात आहोत असं वाटणं जे आहे का, देवाच्या जवळ गेल्यानंतर सुख असतं. रामप्रभू वनवासात असताना, शेवट समाप्त आहे बरं, वनवास असताना एका झाडाखाली बसले होते. त्या झाडावर वेल गेलेली होती. वेल राम, सीताई साहेब आणि लक्ष्मण जवळ बसले होते. रामप्रभू म्हणायचं या झाडाला जी शोभा आहे वेलीमुळे शोभा आहे म्हणायचं. त्याला अर्थ वेगळा होता. या झाडाला जी शोभा आहे वेलीमुळे शोभा आहे. रामप्रभू म्हणायचं
वेलीला सीताई साहेबाला विचारलं, नेमकं शोभा वेलामुळेच आहे का? सीताई साहेबांनी सांगितलं असं नाही, वेलीला आधार झाडच आहे. झाड जर नसतं तर वेल कुठल्या दिसली असते? ह्याच्यामध्ये वेल महत्वाची आहे का झाड महत्वाचं आहे? रामप्रभूनं सांगितलं वेल महत्वाची आहे, सीताई साहेबांनी सांगितलं झाड महत्वाचं आहे. म्हणले आता दोघांचं वांद करण्यापेक्षा आपण लक्ष्मणला विचारू कोणतं महत्वाचं आहे. लक्ष्मणानं सांगितलं वेल महत्वाची, झाड महत्वाचं मला माहित नाही, त्यांच्या सावलीला बसलं हे महत्वाचं आहे. हे दोन्ही कोणतं महत्वाचं मला माहित नाही. कारण काय, संगतीत आहोत हे महत्वाचं आहे. दुसरं आहे, हनुमंतराय ज्यावेळेस लंकेत गेले, सगळा विस्तार करत नाही, आणि त्रिजटा भजन करत बसली होती. त्रिजटा राक्षसी नव्हती, ती त्रिजटा भजन करत होती. हनुमंतरायांनी विचारलं, कस काय घडलं तुमच्याकडून? तुम्ही कस काय भजन, कशामुळे भजन घडतंय तुमच्याकडून? त्रिजटेने सांगितलं, संगतीचा परिणाम आहे. काय संगतीचा परिणाम आहे? आमचं कुळ जर बघितलं तर राक्षसाचं आहे. आमचं खाणं जर बघितलं, काय खात होते ते माणसं. त्रिजटेने सांगितलं, कुळ पाहता राक्षसी, माणसाचा आहार आम्हासी, बेटी झाली जानकीशी, निज कर्माशी विसरले. आमचं कर्म सगळं विसरून गेलं आणि जीवनामध्ये आमचा विकास झाला. विकास संगतीचा परिणाम आहे. तुमच्यावर एवढा परिणाम झाला का? त्रिजटेने सांगितलं, आमच्यावरच नाही. म्हणजे संगती जर चांगल्याची झाली तर दगड देखील बदलतात. दगड देखील जेते सीतेची वस्ती घडे, ते तर राम नाम स्मृती झाडे, पाशानही खडे स्मृती राम राम. संगती जर चांगल्याची भेटली तर दगड भजन करतात, झाड भजन करतात, खडे भजन करतात, पाषाण भजन करतात. संगती चांगली लागली पाहिजे. तुकोबरंतात आमच्या जीवनामध्ये संगती मिळाली आम्हाला. कुणाची मिळाली? पावलो हे संग सुख याची. कशाने मिळाली संगती? तुकोबरंतात भक्तीतून मिळाली संगती. परिणाम काय झाला? सगळ्या जीवनातले विकार निघून गेले. सुकाम्मा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया. आणि जीवन असं काही सुखमय झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. सेवेतून सुख मिळालंय आम्हाला. सेवेतून काय सेवा केली तुम्ही? आम्ही तुकोबरंत सेवा दुसरी नाही, घडली या सेवा विठोबाची, सेवा ते आवडी. म्हणून भगवंताचं नामचिंतनातून देव प्रगट होत असतो. नामचिंतनातून संगती घडत असते आणि संगतीचं सुख प्राप्त होत असतं. या गोष्टी सहजासहजी घडत नाहीत. याला काहीतरी आपलं पूर्व पुण्य असायला पाहिजे. महाराजांनी सांगितलं, सहज गुराकी पोरांनी मला शाळेत जाणाऱ्यांनी तयार केलं होतं. हे सहज होत नाही, हे भगवंताचे संकेत असतात. इथं यायचं आटल्यानंतर देव येत असतो. कुठं येतो? किती जणांतर तपश्चर्या केल्या, 60,000 वर्ष तपश्चर्या केल्या, स्वप्नात आलं नाही. स्वप्नात देव. तुकोबारांनी एक प्रमाण असं दिले, सापडे हा देव भोळ्या भाविकाशी, शहाणे मरती तरी नाही, मरून गेलं तर शहाण्याला सापडत नाही. त्या भोळ्यातून निर्माण झालेला देव आहे. असो झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्वज्ञाच्या चरणी समर्पित. मोठ्या माणसाची नावं घेणं मला उचित वाटत नाही, म्हणून मी नावं ऐकून होतो महाराज तुमचे. अशा माणसाच्या पुढे कीर्तन करत असताना काही बोलता बोलता माझ्याकडून अपशब्द गेले असतील. आता आपाचं आमचं बरेच दिवसापासूनचे संबंध आहेत, दत्ता महाराजाचे आमचे संबंध आहेत. आम्ही येडवाकडं बोललो तर ते सपादून येतात, काही अडचण नसते बरं का. बोलताना मात्र अपशब्द गेले असतील माझ्या वाणी सदोषा. योग्य चिंतन ज्ञानोबरायचं आणि तुकोबा ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम
अंगर का